एका ताईंची कमेंट आली होती मला की तुम्ही पाकळ्या कशा जोडायच्या ते दाखवलं, पण पाकळी कशी करायची हे आम्हाला माहीत नाही. म्हणून मी तुम्हाला अशी पाकळी कशी करायची ते करून दाखवते. त्यासाठी पाईप क्लीनरमध्ये कट करून घ्यायचा. अजून कट करून घ्यायचा. एका पाईप क्लीनरचे 4 कट करून घ्यायचे. आपल्याला एका पाकळीसाठी छोटे 5 तुकडे लागतात आणि एक हाफ पाईप क्लीनर असा दुमडून घ्यायचा आणि हे जे 5 कट केलेले तुकडे ते बरोबर असे मधोमध फिरवून घ्यायचे. मध्ये एक, त्याच्या कडेला एक, अजून एक, परत पलटी करायचं आणि ह्या साईडला अजून एक आणि हा दुसरा, आणि त्याच्यानंतर हे असं तिरके करून घ्यायचं. हे सगळे एकत्र धरायचे. हे असं हा इकडचा पाईप क्लीनर आणि हे सर्व एकत्रित धरून त्याला असं पॅक करून घ्यायचं. असं पहा, तुम्हाला अजून एक करून दाखवते मी. एक पूर्ण पाईप क्लीनर, त्याचा परत अर्धा, हे 4 झाले, अर्ध्याचा अर्धा, असे 5 आणि हा एक अर्धा. पलटी करून घ्यायचं. असे 5 एका अर्ध्या पाईप क्लीनरला जोडून घ्यायचे. खूप सोपी आहे पाकळी करायला. हे परत एका ठिकाणी एकत्रित घ्यायचे आणि ह्या पाईप क्लीनरला असं पॅक करून घ्यायचं. आलं का लक्षात तुमच्या? अशा प्रकारे ह्या पाकळ्या करून घ्यायच्या. ह्या 5 पाकळ्या अशा जोडून घ्यायच्या आणि असं सुंदर फूल तयार होतं. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल